हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, चला प्रिन्सेस कट घ्यायचं आहे आपल्याला. 43 साईज आहे चेस्टची आणि 43 साईज पेपर कटिंग आणि तुम्हाला कपड्यावर कसं वाढवायचं प्रिन्सेस कट तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचं, याची चेस्ट भरपूर मोठी आहे आणि उंची पण आपल्याला त्याला मोठी घ्यायची, कारण साईज पण मोठी आहे. तर उंची घेणार आहे मी याला 15 घेते उंची. 5.5चं शोल्डर घ्यायचे बघा आणि 5.5चाच मोंडा. 6 मोंडा घेतला तरी चालतो, तर मी इथं घेत असते 5.5 मोंडा. हेवी साईज आहे पण प्रिन्सेस कट आहे. कटोरी जर असतं तर मी 6-6.5पर्यंत मोंडा घेतला असता, पण हा प्रिन्सेस कट आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम ओके बसतो. ओके, तर चला 43 चेस्ट आहे ना, तर त्याचा चौथा भाग करायचा आपल्याला. तर बघा, त्याला चौथा भाग घ्यायचा, इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि पुढं आपल्याला 1.5 एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची. ओके, साईज मोठी आहे, इथून आपल्याला याचा मार्किंग करायची आहे मोंड्याची. पेनाची मार्किंग दिसते का तुम्हाला? प्लीज लक्ष देऊन बघा. तरी पण मी लाईन परत परत ड्रॉ केली आहे. इथं 2.25चा गळा टाकते मी आणि पुढचा गळा घ्यायचा आपल्याला 7, कारण तिला डीप गळा हवा आहे, तर मी 7पर्यंत घेते आणि तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. चेस्ट तर भरपूर मोठी आहे, पण तरी पण डीप घ्यायचा आहे, कारण काय आहे ना, उंची पण भरपूर घेतलेली आपण. तर चला आता कमरेचा चौथा भाग टाकायचा. तर कमरेचा चौथा भाग तुम्ही कसं टाकता बघा, 40चा चौथा करायचा आहे. तर किती येणार आहे? 10. 43ची चेस्ट आहे आणि कंबर आहे 40, तर त्याच्यापेक्षा आपल्याला इथं आखून घ्यायचं आहे. कमरेचा चौथा टाकून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. आता इथं काय करायचं, आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स येणार आहे. 4वर टक्स साईडने 1.5 घ्यायचं आहे. परत उंची पण टक्सची 4च घ्यायची आहे. इथं ट्रायंगल शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार एकदम व्यवस्थित द्यायचा, जेणे की पफ तयार झाला पाहिजे. चेस्ट भरपूर मोठी आहे, साईज खूप मोठी आहे, त्याच्यामुळे पफ पण एकदम क्रिएट झाला पाहिजे. ओके, तर चला आता मी स्लीव्ज पण लगेच काढून घेणार आहे. इकडे स्लीव्ज आहे बघा, 3.5 घ्यायची त्यांची स्लीव्ज आणि 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलं आणि हे 9 घेत असते. आडवी जी बाजू आखली ना मी, ते 9 आहे आणि हे ता घ्यायचं आपल्याला 3 खाली. तर माझी स्लीव्ज काढायची पद्धत कशी आहे तुम्हाला मी सांगते. तर बघा, दंडगीर टाकलं आहे आणि तिथं पुढं एक्स्ट्रा 1.5 घेतलं आहे. इथं मोंड्याचं माप टाकायचं असतं आपल्याला क्रॉसमध्ये, जे की 8.5 आणि परत 1.5 एक्स्ट्रा घेतला. आता मी इथून आकार देणार आहे स्लीव्जला. हे 9 याच्यासाठी घेत असते की तिथून खाली मी 3 घेत असते, जो की आपल्या बाहीला शेप द्यायचा असतो त्याच्यामुळे. ओके, तर बघा अशी स्लीव्ज कटिंग केलेली आहे मी. पण जरी तुम्हाला जर नसेल तर तुम्ही लाईन ड्रॉ केलेली बघा डार्क शेडमध्ये. तर चला कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला स्लीव्ज नाही समजली तर मी स्पेशल स्लीव्जची कटिंग तुम्हाला मी शेअर करेन. ओके, तर बघा आता काय केलं, मी कटिंग केली आणि हे कटिंग केलेलं जे माप आहे ना, ते आपल्याला साईडला करून मध्यभागातून कटिंग करून साईडला बॅक साईडचा पार्ट वेगळा करायचा. आता हे फ्रंट बाजू आहे ना, फ्रंट बाजूची आपण कटिंग करून घेऊयात अगोदर. बघा हे प्रिन्सेस कट आहे, जो मोंड्याचा खोल भाग आहे तो पण कट करून घ्यायचा आहे अगोदर पुढच्या भागाचा, आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचं माप बघा हे अर्धा इंच असतं एक्स्ट्रा, ते पण कट करून जा. आणि हे विसरायचे नाहीत पॉईंट, कारण काय आहे ना, यानेच पफ तयार होतो. हा आहे पुढचा गळा, तो पण मी कट करून घेते. बघा झालेत आपले पार्ट. आता स्लीव्ज आहे ती पण काढून घेते. माझी सर्व शिकायची पद्धत सोपीच आहे मैत्रिणींनो. बघा मागचा पुढचा पार्ट रेडी झालेला आहे. तर चला आपण आता पिसावर अस्तरवर आखून घेऊयात अगोदर. चला लाईन ड्रॉ करून घेऊयात. आता तुम्हाला प्रिन्सेस कटचे पार्ट कसे वाढवायचे तेही तुम्हाला याच्यावर मी सांगणार आहे. ओके, तर बघा स्लीव्ज आहे ते एकदम शॉर्ट स्लीव्ज आहे त्यांच्या छोट्याशा, आणि हे आहे प्रिन्सेस कटचं पुढची कटोरीचं पार्ट. तर आपल्याला हे वाढून घ्यायचे आहेत अर्धा इंचने आणि मॅनेज करायचा आहे. कपडा कमी असला तरी मॅनेज झाला पाहिजे. ओके, तर मला थोडासा कमी पडणार आहे पलीकडच्या साईडला, तसं तर मी ठेवून बघते. जर व्यवस्थित बसत असेल तर ओके, नाही बसत असेल तर मला जॉईंट द्यावं लागतील. तर मला असं वाटतं की नाही बसणार, जसं पहिलं होतं तसंच ॲड करावं लागणार आहे. तर त्या साईडनेच आपल्याला वाढवायचं आहे. तर तेच मला असं वाटतं पहिलंच ठीक होतं. चला तुम्हाला पण कमी पडत असेल ब्लाऊज पीस तर नक्की असंच ॲडजस्ट करा. आता स्लीव्जचं बघा, मी स्लीव्जला आखून घेते आणि आता तुम्हाला कसं ॲडजस्ट करायचं ते तुम्हाला समजून येईल. बघा आता आपले हे 2च पार्ट राहिलेत ना, आता हे इथं वाढून घ्यायचे. असं टाकते मी
आणि हा पण असं टाकणार आहे. तर पुढच्या बाजूला मला तिथून कमी पडणार आहे, तिथं मी एक कपडा लावणार आहे. बघा पलीकडच्या साईडला जी कटोरी आहे ना त्याला कमी पडणार आहे पार्ट मला, जे की तुम्हाला मी दुसरा कपडा उरलेला मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. असं ठेवते म्हणजे एकदम ओके येईल, हो की नाही. अर्धा अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे ना त्याच्यामुळे. पाहू शकता बघा, असं घ्यायचं अर्धा अर्धा इंच वाढून भाग. कळलं? घेतला की नाही अर्धा अर्धा इंच वाढून. आणि हा पण भाग आपल्याला तसाच वाढून घ्यायचा आहे. पुढची उंची कमी होता कामा नये. मी खालीपर्यंत वाढून घेत असते अर्धा इंच, जसं तुम्हाला दिसत असेल. बघितलं का तुम्ही? हे पॉईंट नोटीस करत जा तुम्ही, म्हणजे तुमचा प्रिन्सेस कट एकदम ओके आणि व्यवस्थित बसेल. तर आता ह्याला मला कमी पडते कपडा, बघा दिसतो ना तुम्हाला, अस्तरच्या पण बाहेर गेला पॅटर्न आपला. तर आता मी काय करणार आहे, तर त्याला तिथे जॉईंट देणार आहे. एका साईडला येणार आहे आणि फिटिंगमध्ये जाणार आहे तो, त्याच्यामुळे एका साईडला ठेवला आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतेच कसं काय करणार. आधी पहिले कटिंग करून घेते. तो पण भाग आपल्याला वाढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला आता मी दाखवणारच आहे कसा वाढून घेतला मी दुसऱ्या याच्यावर, कारण मग आपल्याला कपडा कमी पडलेला आहे तिथे. तर बघूयात आपण, हे कट करून घेऊयात. आणि हा भाग तर आपण ऑलरेडी वाढूनच घेतलेला आहे. फक्त अर्धा अर्धा इंच वाढायचं, एक्स्ट्रा वाढायचं नाही, नाही तर पफ क्रिएट होत नाही व्यवस्थित. आणि का नाही मग ते असं फुगा येतो, प्लेट्स पडतात, ते व्यवस्थित बसत नाही ब्लाऊज. मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच तुम्हाला वाढून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसमध्ये. तर बघा हे पार्ट आपले रेडी झालेत. आता बघा आपल्या ह्या पार्टला कमी पडलं होतं ना कपडा, तर अशा मी पट्ट्या लावणार आहे. जे साईडला पलीकडच्या साईडला कमी पडलेत अर्धा अर्धा इंचच्या, तर त्या मी कापून घेते. नंतर तर जे स्टिचिंग करीन तेव्हा मी ते म्हणजे जोडून घेता येईल ते आपल्याला, हो की नाही. म्हणजे अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे, तर मी त्याच्यावर नंतर वाढवणार आहे. जर पण त्याचं पॅटर्न जे काढलेलं आहे ना मी, ते त्याच्यावरच मांडून ठेवणार आहे, म्हणजे की मला कटिंग करता येईल, ओके, हो की नाही. तर बघा त्याच्यात मी ॲड करून ठेवते, म्हणजे मला लक्षात राहील की हा पार्ट कमी पडलेला आहे. तुम्ही पण असंच ट्राय करत जा, विसरू शकत नाही. कारण काय ना, थोडंसं जर तुम्ही विसरताल तर ब्लाऊज आपला खराब होऊन जातो. त्याच्यामुळं मी हे आयडिया काम, कितीही काम असू द्या मला, पण मी ते एकदम ओकेमध्येच ठेवत असते. म्हणजे की नाही काळजीपूर्वक ठेवायचं की आपल्याला हा पॅटर्न वाढवायचा आहे. तर चला आपण आता ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेऊया त्याची. आता हा पार्ट आपल्याला वाढवायचाच आहे, हो की नाही. तर व्यवस्थित ठेवून घेते मी अगोदर पॅटर्न वगैरे. तर हे इथून कट करून घेते. थोडासा जर वाढून घेतला आहे कपडा, कारण काय ना, थोडंसं जरी आपला अर्धा भाग वाढला तरी त्यात ॲडजस्ट होऊ शकतो, आहे की नाही, वरच्या फॅब्रिकमध्ये. असं कटिंग झाली. आज पुरी फायनल कटिंग झालेली आहे आपली प्रिन्सेस कटची. कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगायचं कमेंटमध्ये. आणि जे पण काही तुम्हाला समजलं नाही तर ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला नेक्स्टवाली कटिंग कोणती पाहिजे तेही मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारायचे आहे. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण असेच नवीन ट्रिक अँड टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला माझे